ही दृश्य आहेत कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या धामोते गावातील. स्वतःच्या घरालगतच्या परिसरातून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी स्थानिक रहिवासी रमेश रघुनाथ शिंगटे यांनी सन 2024 मध्ये सरपंच यांच्या नावे ग्रामपंचायत कोल्हारे कार्यालयात लेखी अर्ज सादर केला होता. मात्र 2 वर्षाहून अधिक कालावधी उलटूनही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नसल्याचा दावा अर्जदारांनी केला आहे. सध्या सतत सुरू असलेल्या पावसामुळे संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून येण्या-जाण्याच्या प्रमुख रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने अर्जदाराला गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. तसेच शौचालयाच्या सभोवतीही पाणी साचल्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून चुलीपर्यंत पाणी पोचल्याने जेवण बनवण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे अर्जदारांनी सांगितले. कायमस्वरूपी रस्ता आहे. इथं दरवर्षी पाणी भरतो आणि रस्ता काही सरपंच बोलल्यामुळं सरपंच काही रस्ता माझा केला नाही. आणि त्याशिवाय तो गटार आहे. वारंवार अर्ज करून मी ग्रामपंचायत लक्ष देत नाही. ग्रामपंचायत लक्ष दिलं असतं ही परिस्थिती निर्माण झाली नाही. सर आहे ना इधर. हे घरात पाणी भरण्याची लक्षण आहे. याचा जबाबदार कोण? तर आमचं आता सिलेंडर संपल्यामुळं आम्ही जेवण बाहेर करणार कसं? बघा सर, आम्ही इथं चुला म्हणला तर चुल्यात पाणी गेल्यामुळं कसं जेवण तयार होईल? इथं लक्ष कोण देत नाही. लक्ष दिलं असतं ही परिस्थिती निर्माण झाली नसती. वारंवार सांगू सगळं आज करतो उद्या करतो असं करून टाळाटाळ करून आज परिस्थिती निर्माण अशी झाली आहे की घरात जायचं कुठं? संडासची टाकी भरून गेली, संडासला कुठं जायचं? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या समस्येवर संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणी करून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होईल अशी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. बफरलेस ब्राउझिंग आणि वेगवान इंटरनेटसाठी श्री शिव इंटरनेट सर्व्हिसेस आत्ताच संपर्क साधा.